बघा, मी सर्वांना रामकृष्णारी म्हणायला सांगितले. अगोदर मी रामकृष्णारी म्हणाले नव्हते, त्यावेळेस हे महाराज मला म्हणाले, मी जर रामकृष्णारी म्हणाले असते तर माझ्या तोंडाला काही कुत्र चावलं असतं, आणि आता जर हे रामकृष्णारी म्हणाले असते तर ह्यांच्या तोंडाला काही खेकडा चावला असता का? पण जाऊ द्या, नाही म्हणू द्या. लोकांचं असंच असतं, नाव ठेवी लोकांना शेंबुड्या महाराजांच्या. कोण म्हटलं असंच असतं. अहो, दुसऱ्याच्या डोळ्यातलं एवढं एवढं असं कुसळ सुद्धा दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यातलं असं मुसळ सुद्धा दिसत नाही. मुसळ इकडं कुठं तिकडे असं आत्ताच आपल्या महाराजांनी सुंदर उपसुंदाचं उदाहरण सांगून पटवून दिले की बायको श्रेष्ठ नाही. अगस्ती लोपमुद्रेचा विषय सांगून पटवून दिले की नवराच श्रेष्ठ आहे. नंतर महाराजांनी अभंगाचं प्रथम चरण घेतले. आबा बाबा बायको मोठी. अहो महाराज, आबा बाबा बायको मोठी, पण तिच्याशिवाय दुनिया खोटी. अहो, बायको शिवाय जगच नाही, तरी हे नवरे बायकोंनाच नाव ठेवतात. मौत का तो सिर्फ नाम बदनाम, मौत का तो सिर्फ नाम बदनाम है, वरना असली तकलीफ तो जिंदगी देती है. बीवी का भी सिर्फ नाम बदनाम है, बीवी का भी सिर्फ नाम बदनाम है, वरना तकलीफ में असली साथ तो सिर्फ बीवी ही देती है. अडचणीत साथ देणारी बायकोच असते, तरी हे नवरे बायकांनाच नाव ठेवतात. बायकांना शाप देणार, बायकांना शिव्या देणार. बरं, ते विनाकारण शाप देणार. तुम्ही म्हणाले विनाकारण कोणी शाप दिला? सांगते, अगोदर टाळी वाजून भजन करा. विठ्ठला 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 एक अहिल्या नावाची स्त्री होती, फार सुंदर होती, सर्व देवदेवतांना फार आवडायची. काही काही व्यक्ती मुळातच सुंदर असतात, काही काही जण बळच सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात, फॅशन करून. हो, तरुण तरुणी फॅशन करतील यात नवल नाही, काही काही म्हाताऱ्या सुद्धा फॅशन करतात. ती फॅरन लावली तर या म्हाताऱ्यानेच माग केली. काजळच लावतील, लिपस्टिकच लावतील, आपल्या फराकीच काय घालतील, केसच काय काळे करतील. फॅशन करणं या मताची मी मुळीच नाही, पण त्या फॅशनलाही काहीतरी लिमिट असलं पाहिजे. आजकालची दुनिया हे फॅशनच्या नावाखाली फार नागवी होत चाललेली आहे. एका गीतकारानं फार सुंदर गीत लिहिलेलं आहे. छोड़ के दुनिया छोड़ के दुनिया डंगे पुराना, क्यों बेडंगी हो गई. छोड़ के दुनिया डंगे पुराना, क्यों बेडंगी हो गई. ऐसा निकला फैशन, देखो दुनिया नंगी हो गई. देखो दुनिया नंगी हो गई. फॅशन करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात, पण अहिल्या मुळातच सुंदर होती. सर्व देवदेवता म्हणू लागले, मला अहिल्या बायको म्हणून द्या, अहिल्या मला बायको म्हणून द्या, अहिल्या मला बायको म्हणून द्या. आणि अलीकडे सुद्धा हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. जो तो म्हणतो मला बायको द्या, मला बायको द्या, मला बायको द्या, मला बायको द्या. एका एका गावामध्ये 40-40 मुलं बिना लग्नाचे, ते सुद्धा 40-40 वय झालेले, बायकोच मिळाला. बसले बोंबलत. यांना तर मी बायको म्हणून मिळाले म्हणून बरं आहे, नाही तर ही पण तशीच बसली असते बोंबलत. आता तुम्ही सांगा, कोण कोणाला पास केला असेल?
मी भेटली असं तो विषय सोडून द्या. कसा सोडून द्या. हा तर पकडला पाहिजे. एकदा ह्या महाराजांनी मला विचारलं, का हो महाराज, तुम्ही माझ्या मध्ये नेमकं काय पाहिलं? तुम्ही माझ्यामध्ये नेमकं काय पाहिलं म्हणून तुम्ही मला पसंत केलं? मग मी त्यावेळेस त्यांना खरं खरं उत्तर सांगितलं. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला 2-4 वेळा फरशी पुसताना पाहिलं. विठ्ठला विठ्ठला असं असं विनोदाचा भाग सोडून द्या. जो तो म्हणू लागला मला बायको द्या, मला बायको द्या, अहिल्या बायको म्हणून द्या. मग अहिल्याच्या लग्नासाठी एक अट निर्माण केली की जो सर्वात अगोदर पृथ्वी प्रदक्षिणा करून येईल त्याला अहिल्या बायको म्हणून मिळेल. मग जो तो उठला आपापले विमान घेऊन पळत सुटला, जो तो उठला आपापले वाहन घेऊन पळत सुटला. मग मला सांगा, बायको जर श्रेष्ठ नसती तर जो तो उठून पळत सुटला असता का? सुटला असता का महाराज? नाही सुटला. अहो 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणारे सुद्धा पळत सुटले बायको मिळवण्यासाठी. एवढी बायको श्रेष्ठ आहे. गौतम ऋषी सुद्धा निघाले. तेवढ्यात त्यांना समोर एक गाय दिसली जी वासराला जन्म देत होती. वासराला जन्म देत असणाऱ्या गायीला गौतम ऋषींनी प्रदक्षिणा केली आणि अहिल्ये बरोबर लग्न झालं. पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवलं आणि अहिल्ये बरोबर लग्न झालं. पण इंद्राला राग आला, कारण इंद्राला अहिल्या फार आवडत होती. इंद्राने मनातल्या मनात एक दिवस ठरवले, एक दिवस हिचा उपभोग घेणार म्हणजे घेणारच. एक दिवस गौतम ऋषी नदीवर स्नानाला गेलेले असताना इंद्र गौतम ऋषीचे रूप धारण करून आला. अहिल्याच्या पर्णकुटीत घुसला, दुष्कर्म केले. तेवढ्यात गौतम ऋषी आले. गौतम ऋषीला पाहून इंद्र सैरावैरा पळू लागला. गौतम ऋषी म्हणाले, कोण पळाले माझ्या वेशात? कोण पळाले माझ्या वेशात? डोळे झाकून पाहिले, इंद्र आहे. इंद्राला शाप दिला, इंद्रापणे फका चंद्र झाला काळा, नारद चुकला. तेवढ्यात अहिल्या आली. अहिल्येलाही शाप दिला. इंद्र आला असता तू दगडासारखी पडून राहिली म्हणून तुला शाप देतो की तू दगड होशील. आता मला सांगा, त्या अहिल्याची काही चूक होती का? होती का चूक? तुम्ही म्हणाल तिला ओळखू आलं नाही का हा इंद्र आहे म्हणून? अहो, गौतम ऋषीला तरी कुठं आधी ओळखू आलं? त्यांनी डोळे झाकून पाहिलं, मग त्यांना कळालं हा इंद्र आहे. मग अहिल्याची काहीच चूक नसताना त्या अहिल्याला शाप देणारा नवरा श्रेष्ठ की आपली काहीच चूक नसताना चुपचाप शाप स्वीकारणारी बायको श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा सर्वजणी, कोण श्रेष्ठ आहे? तुम्ही आपल्या पार्टीचे आहे ना? मग मोठ्याने बोला, कोण श्रेष्ठ आहे? मोठ्याने सांगा. यांच्या फेटाच्या आतमधून आवाज गेला पाहिजे. बायकोच श्रेष्ठ आहे. कोण श्रेष्ठ आहे? बायकोच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे. आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू. विठ्ठला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सर्वांनी मोठ्या आवाजात म्हणा, रामकृष्ण हरी. बघा, मगाशी मी रामकृष्ण हरी म्हणालो नाही तर हे महाराज मला म्हणाले. हे महाराज जर रामकृष्ण हरी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय खेकडा चावला असता का?
आणि आता हे महाराज जर रामकृष्ण हरी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय विंच चावला असता का? पण जाऊ द्या. बीबी से बहस करना ऐसा है, बीबी से बहस करना ऐसा है कि बिजली के खंबे से लड़ने जैसा है. बीबी को क्रोध में स्पर्श करना ऐसा है, बीबी को क्रोध में स्पर्श करना ऐसा है, बिजली की चालू करंट को पकड़ने जैसा है. आमची पार्टी पक्की, हम किसी से कम नहीं. या महाराष्ट्रामध्ये विजेच्या झटक्याने हजारो लोक मेले, हजारो. पण या विजेच्या झटक्याने, अहो या विजेच्या झटक्याने करोडो लोक मेले, करोडो. काही काही तर हात पाय खोडत खोडत पडलेले. काय झालं? दोघे नवरा बायको होते आणि नवरा बायको असताना बायको संध्याकाळी स्वयंपाक करत होती. खलबत्ता असतो ना, खलबत्त्यामध्ये तिने मिरची टाकली आणि ती कुटत होती. तेवढ्यामध्ये नवरा बाहेरून आला आणि नवरा बाहेरून आल्यानंतर नवरा सोप्यावर बसला आणि बायकोला म्हणाला, अगा मला पाणी आण. आता ती स्वयंपाक करत होती. ती म्हणाली, तुम्ही तुमच्या हाताने घ्या. हा म्हणतो पाणी आण. ती म्हणाली, तुमच्या हाताने घ्या. हा म्हणतो पाणी आण, तुमच्या हाताने घ्या. असं म्हटल्यानंतर नवऱ्याला राग आला. नवऱ्यानं जो बूट काढला डायरेक्ट बायकोच्या पाठीवर टाकला. आता बायको काही कमी असते का? बायकोनं घेतला तो खलबत्ता, डायरेक्ट नवऱ्याच्या पाठीवर टाकला. महाराज त्याचे असे हाल झाले. तेव्हापासून तो नवऱ्याचा असा खुबा निघाला, असा खुबा निघाला. नवरा कसा चालतो माहिती का? असा. बायकोनं डायरेक्ट खुबा काढला. काय? बायकोचं म्हणणं ऐकलं नाही म्हणून. आणि बायकोचं म्हणणं ऐकावं लागतं. नवे नवे तर राम प्रभूने सुद्धा सीता मातेचं ऐकलं. 14 वर्षाचा वनवास राम प्रभूला झाला आणि 14 वर्षाचा वनवास झाल्यानंतर सीतामाईने एक दिवस सोन्याचं हरिण पाहिलं. लक्ष द्या बरं का. सोन्याचं हरिण सीता मातेने पाहिलं आणि पाहिल्यानंतर सीता मातेने हट्ट केला, हे सोन्याचं हरिण मला पाहिजे म्हणजे पाहिजे. मग काय, रामप्रभूला पण धनुष्य आणि बाण घेऊन त्या सोन्याच्या हरणाच्या मागे जावं लागलं. कोणामुळं? बायकोमुळं. आणि रामप्रभूने ते सोन्याचं हरिण मारलं. इकडे रावण साधूचा वेश धारण करून आला आणि इकडे सीतेचं अपहरण केलं. पुढे रामप्रभूने शोध घेतला, रावणाचा वध केला आणि सीते मातेची सोडवणूक केली. आता मला सांगा, ज्या रामप्रभूने सोन्याचं हरिण नसतं हे माहिती असून सुद्धा सोन्याचं हरिण सीतेने मागितली, ही सीतेची चूक. सोन्याचं हरिण नसतं हे माहिती असून सुद्धा सोन्याचं हरिण मागितलं, ही सीतेची चूक. पण पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी नवऱ्याला भयंकर त्रास होतो. नवे नवे रामप्रभूला सोन्याचं हरिण आणून देण्यासाठी भयंकर त्रास झाला. त्याने प्राणाची बाजी लावली आणि आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण केली. म्हणून कोण श्रेष्ठ आहे? नवरा. कोण श्रेष्ठ आहे? पुरुष मंडळी सांगा, कोण श्रेष्ठ आहे? बघितलं का? विठाल विठाल. बायको म्हणजे माया आहे आणि बायको जसं म्हणेल तसं जीवाला वागावं लागतं, नवऱ्याला वागावं लागतं. रामप्रभूला सुद्धा म्हणावं लागलं, अगं बायको नको मारू, अगं नको रागू, मी तुला सोन्याचं हरिण आणून देतो, अगं सीते नको रुसू. अगं बायको नको मारू, तुझे वासरू नेतो चारू. असं बायको नको मारू, असं बायको नको